सर्वांना जय महाराष्ट्र। खर तर सध्याची परिस्थिती महाराष्ट्राची तुम्हाला सांगायची गरज नाहीये। प्रत्येक जाणता आहे आणि प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी समाजामध्ये एक समाजकार्य करणारा आणि समाजाला हातावर घेऊन की खरोखर योग्य वाट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। आज आपण एक वैचारिक बैठक म्हणून आपण इथे एकत्रित आलेलो आहोत। आज मराठी भाषेसाठी एकवटण्याची गरज खरोखर आहे का तुम्हाला वाटतं? काय वाटतं तुम्हाला? मराठी माणसाने एकवटण्याची गरज आहे का? पक्ष विरहित, राजकारण विरहित, एकच स्वराज्याचा झेंडा हाती घेऊन, असं वाटतं का तुम्हाला? तर सध्या जे चाललेलं आहे, प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तरी पक्षाचा कार्यकर्ता असतोच, परंतु हे सर्व करत असताना जरा एक काम जरा थांबवलं, इथे जवळ आहे का कुठे? हे सर्व करत असताना मला असं वाटतं की कुठेतरी मराठी भाषेबद्दल आवाज गेला। हॅलो, येतोय ना? ज्यावेळी मराठी भाषेबद्दल कुठेतरी अन्यायकारक गोष्ट एखादी सामाजिक माध्यमांवरती एखादी व्हिडिओ आपण पाहतो आणि आपण विचलित होतो की अशी घटना का घडते, खरोखर आपण महाराष्ट्रात आहोत का, असा प्रश्न सर्वात प्रथम आपल्याला पडतो। महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी जर आपण पाहाल तर दररोज, म्हणजे आम्ही सांगतोय किंवा मी इथे उभा आहे, मी तुम्हाला सांगतोय म्हणून नाही, तर तुम्ही ज्यावेळी तुमचा एखादा सामाजिक प्लॅटफॉर्म ज्यावेळी तुम्ही हाताळत असाल त्यावेळी तुम्हाला एखादी घटना दिसते आणि तुम्ही विचलित होता की काय होतं हे सगळ्या गोष्टी, किंवा महाराष्ट्रामध्ये आपलेच राजकारणी असताना अशा गोष्टी का होत आहेत, मराठी भाषेला पायदळी का तोडवली जाते। जसं साहेबांनी मगाशी सांगितलं की शिक्षणामध्ये हिंदीची घुसखोरी का होते। मुळात महाराष्ट्रामध्ये प्रश्न पडलेच नाही पाहिजेत, परंतु मला वाटतं गेल्या काही काळापासून जो मराठी माणूस धारदार होता तो कुठेतरी कमकुवत होत चाललेला आहे। त्याचं कारण असं आहे का तर आपण वेगवेगळ्या पक्षात विभागले गेलेलो आहोत। ज्यावेळी मराठी भाषेवरती अन्याय होतोय, ज्यावेळी मराठी व्यावसायिकावरती अन्याय होतोय, ज्यावेळी कुठेतरी एकत्रित परप्रांतीय एखाद्या मराठी तरुणांवरती हल्ला करताय, त्यावेळी आपण काय पाहतो तर तो कोणत्या पक्षाचा आहे आणि त्याला कुणी मारलं। आपण हे पाहत नाही की ज्याला मारलं तो मराठी। मला असं वाटतं की वेगवेगळ्या झेंड्यांमध्ये आपण ज्यावेळी विभागलो ना त्यावेळी आपण मराठीची व्याख्या विसरून गेलेलो। लक्षात घ्या मित्रांनो, आज गरज वाटते महाराष्ट्रावर आम्ही वनमान फिरतोय ही मराठीची व्याख्या समजून देण्यासाठी की मराठी म्हणजे कोण। अरे जातपात विरहित आपण एकत्रित आलं पाहिजे। त्या महापुरुषांनी कधी जातपात पाळली नाही, तर आपण तुम्ही आम्ही कोण जातपात पाळणार? आज आपण म्हणतो एखाद्या शहरात गेल्यानंतर किनारपट्टीचे कोणतीही शहरं घेतली आपण, आगरी कोळ्यांचे शहर, आगरी कोळ्यांचे शहर, परंतु या शहराला परप्रांतीयांनी व्यापलेला आहे। आपले व्यवसाय दिसतात का तुम्हाला? आपल्या आगरी महिलांना व्यवसाय करताना किती त्रास होतो। त्यांच्या बाजूला बसणारा परप्रांतीय कुठून आला, त्याची मदत किती झाली की आपल्या आया बहिणींच्या बाजूला जाऊन व्यवसाय करायचे। म्हणजे आपण कुठे कमजोर पडलो किंवा आपली मूठ कुठे कमजोर पडली असं मला वाटतं। तर सातत्याने ज्यावेळी ह्या घटना घडतायत तर ह्याच्यावरती कुठेतरी विचार विनिमय झाला पाहिजे आणि कुठेतरी सर्वांनी संघटित आलं पाहिजे। यासाठी मराठी एकीकरण समितीच्या व्यासपीठावर मला सांगायचं वाटतं की ज्या अर्थी आपण मराठीसाठी काहीतरी करायचंय असं ज्यावेळी विचार करतो त्यावेळी सर्वात प्रथम संघटन महत्वाचं आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून आपण काय करू शकतो। तर गेल्या बऱ्याच वर्षापासून बरीच प्रकरणं आपण मार्गी लावलेली आहेत आणि काही प्रकरण शासन दरबारी आहेत। तर बोलायचं तात्पर्य एवढंच आहे की काहींचं म्हणणं असतं की आंदोलनं धरणं करून काय होत नसतं, परंतु काय करणार, या महाराष्ट्रामध्ये लढल्याशिवाय काय मिळतच नाही। मात्र महाराष्ट्र लढाऊ आहे, परंतु कितपत लढायचं आणि कोणी लढायचं? तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो, अशी गत्त नाही झाली पाहिजे ना। तर उद्या लढणार नाही, घरी बसेल। त्याच्यासाठी आम्हाला एवढं वाटतं की ज्यावेळी संघटनेची स्थापना झाली, गोवर्धन देशमुख साहेब सोबत आहेत आणि खांद्याला खांद्यावर मी सोबत त्याच्या सोबत आहे,
कसं होतं ना की आपल्या मराठी माणसाला कुठेतरी एखादा पद मिळावं, एखादा कुठेतरी जाहिरात व्हावी, परंतु मराठीची व्याख्या ही जाहिरातीसाठी राहिलेली नाहीये, एक गोष्ट लक्षात घ्या. म्हणून आपण काय केलं की बाबा कोणताही पद वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, मान सन्मान बाजूला ठेवा. आपण सगळ्यांनी मराठीच्या मुद्द्यावरती एकत्रित येणं काळाची गरज आहे. का संघर्ष करावा लागतोय, कोणामुळे संघर्ष करावा लागतो, ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी. का महाराष्ट्रामध्ये राजकारणी नाहीत त्या विषयावर बोलणारे आहेत ना, पण तुम्ही आम्ही काय करायचं, राजकारणाने बोंबलत राहायचं आणि आपण घरातला फक्त ट्विट करायचं, हे आपलं काम आहे का? नाही. तर तुम्हाला त्या लढाईचा भाग बनावा लागला. तुम्हालाही हातात जो तुम्ही सोशल माध्यमावरती जे व्यक्त होता ते व्यक्त न होता तुम्हाला एखाद्या संघटनेच्या, एखाद्या धरण्यामध्ये, एखाद्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा लागला. का तर हे कोणत्या एकट्याचं काम नाहीये, कोणत्या एका राजकारणाचं काम नाहीये. त्याचं कारण काय, गेल्या प्रत्येक दशकांपासून तुम्ही बघत आहात राजकारणी त्यांच्या प्रयत्नाने काम करतात. आज त्यांना तुम्ही निवडून सुद्धा नाही. हे कोण करते? हे आपणच करतो. जो बोलतो त्यालाही निवडून दिलं जात नाही, जो करतो त्यालाही काय करून दिलं जात नाही. जो बोलणार आहे त्याचा आवाज दाबला जातो, कोणी करायचं. तर मला असं वाटतं एक बडवट मराठी म्हणून की सर्वात प्रथम आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे की बाबा आपण काय केलं पाहिजे आपल्या मराठी भाषेसाठी. खरोखर या संघटनेसाठी आपण योगदान देऊ शकतो का? आज गेली कित्येक वर्ष आम्ही कोणता बॅनर, कोणता फळक, कोणते फोटो, कोणते जाहिराती न लावता आम्ही काम करतोय, राज्यभर करतो. काय इथे आपल्याला कोणी ओळखलं नाही पाहिजे, आपली एकच जात मराठी हे लक्षात ठेवून प्रत्येकाने रस्त्यावर उतरलं पाहिजे. आणि ज्यावेळी आपल्या शहरातला, आपल्या प्रभागातला, आपल्या वाडीतला, आपल्या गावातला एखादा तरुण ज्यावेळी मराठी भाषेबद्दल बोलतो त्यावेळी त्याच्या पाठीमागची आपण गंभीरपणे उभं राहायला पाहिजे. ज्याला बोलता येत नाही त्यांनी सोबत राहायला पाहिजे, ज्याला ओरडता येत नाही त्यांनी शांत बसून ऐकलं पाहिजे. या गोष्टी जेव्हा आपण करू त्यावेळी मला वाटतं कुठेतरी आपण एक दुसऱ्याला सहकार्य करू, आपली संघटनात्मक बांधणी करू शकतो. मला असं वाटतं की वसई विरार ही आपली गाव आहे. नालासोपारा म्हणा, नायगाव म्हणा, वसई विरार म्हणा, ही आपली गाव आहे. पण गेल्या काही वर्षापासून या राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शहरे हे मोठ्या प्रवाहामध्ये वाढली गेली, त्यांचा विकास झाला, झपाट्याने विकास झाला. आणि बाहेरची काही मंडळी होती त्यांना इथे धान्य भेटल्या, घरं वगैरे भेटले, स्वस्तात भेटले, आपल्याच काही माणसाने विकले गेले आणि मग असा सगळा कचरा त्यांचा इथे वाहत गेला. आज आपण दुकानाजवळची गाडी बघाल तर मला असं वाटतं छटपूजेसारखा कार्यक्रम एवढा जोमात होतो ना, ते होत नव्हतं. मी सोपारा शाळेत शिकलेलो आहे, मला माहिती आहे, मी लहान होतो आणि असे कार्यक्रम कधी आपल्या भागात झालेच नव्हते. ज्यावेळी 2026 म्हणा, 25 म्हणा, 24 म्हणा, 23 म्हणा, 22 म्हणा, 21 म्हणा, या 20 म्हणजे गेल्या 5-6 वर्षापासून जो झोप जो लागलेला नाही या भागात सुद्धा, तर आपण कुठेतरी जागरूक नाही हो. एखादा फळक लागला तर आपण त्याची तक्रार करत नाही हो की बाबा आपल्याला ते खटकत नाहीये ना, कोण करेल? राजकारणी करेल. मला असं वाटतं की प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण एक मराठी म्हणून, एक गांधी म्हणून, एक सामाजिक कार्य म्हणजे बोलतो ना आपण, सामाजिक कार्य म्हणजे काय, तर वया वाटप करणं, कुठेतरी जाऊन एखाद्याला सहकार्य करणं, एखाद्याला चाकरी देणं, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी बऱ्याच संस्था या राज्यभरात आहेत. परंतु मराठी भाषा वाचवण्यासाठी जर तुम्ही बघाल तर मुंबईसारख्या ठिकाणी प्राध्यापक दीपक पवार दीपक पवार साहेबांच्या खांद्याला आझाद मैदान ठिकाणी जेव्हा मोर्चे काढतो त्यावेळी तुमच्यासाठी लोक की खरोखर याला मराठी बद्दल ध्यान असतो असं वाटतं की लोक आपण पोचलं पाहिजे, तसे लोक त्यांच्या खांद्याला खांद्याला उभे असतात. मग बाकीचे कुठे विचार करतो की खरोखर फक्त मराठी फक्त एखाद्या कागदावरती आहे का, तर मराठी भाषा एकदम प्रेरित ठेवणं किंवा मराठी व्यवसाय जागत ठेवणं हे आपलं प्रत्येकाचं काम आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचं वर्चस्व हे कोणी संपवू शकत नाही, परंतु कोण संपवतो? तुमच्या आमच्यातच संपवतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जाणता आहात, आपण कुठेतरी सगळ्यांनी संघटन घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. मराठी भाषेसाठी कार्य केलं पाहिजे. एखाद्या शहरातला आपल्या तरुण ज्यावेळी कार्य करत असेल त्या पाठी गंभीरपणे उभं राहायला पाहिजे, एवढंच मी सांगेन. बाकी येणाऱ्या 18 तारखेला आपण संघटनेचा मेळावा घेतोय. 11 वर्ष संघटनेला पूर्ण होत आहे, तर तुम्ही सगळे याल अशी अपेक्षा बाळगतो आणि रजा घेतो. जय हिंद.
जय महाराष्ट्र.